उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर 3 तारखेला येत आहे। त्या अनुषंगाने मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली। शेतकऱ्यांना कसा दिलासा देण्यात येईल, सर्वसामान्यांना कसा दिलासा देण्यात येईल, आमचा सरकार कसं काम करत आहे, अल्पकाळ आणि दीर्घकालीन योजना राबवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बियाणे, पाणी देण्यात येईल। योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असल्याचा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे। प्रत्यक्ष लाभासाठी पैसा दिला, परंतु हे करत असताना आता राज्याचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, शिंदे साहेब आहेत, यांनी अतिशय स्पष्टपणे अर्थसंकल्प ज्या दिवशी ठेवला त्याच दिवशी सांगितलं की वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्याशी आम्ही हरकत घेणार नाही, त्या सर्व गोष्टी आम्ही मान्य आहेत आम्हाला। परंतु एकीकडे सर्वसामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थाने योजना वेगवेगळ्या राबवताना विकासाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टीत वाढल्या पाहिजे, हा सुद्धा एक महत्त्वाचाच भाग आहे। आणि म्हणून आज तुम्ही पाच मोठ्या शहरात मेट्रो, सडक, रस्ते, त्याच्यानंतर विमानतळाचा विकास, अमरावतीवरून आता विमान 31 पासून म्हणजे आजपासूनच मला वाटते सुरू झालेला आहे। म्हणजे त्याच्यानंतर शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग आले पाहिजे। अशा पद्धतीनं दावोसला जाऊन मोठी गुंतवणूक या ठिकाणी झाली, तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा आहेत। आणि शेतकरी तर आमचा केंद्रबिंदूच आहे। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आणता येईल म्हणून मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या विषयावर आमचं सातत्यानं चर्चा होते। आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला चांगलं बियाणं, शेतकऱ्याला पाणी, विजेचं सुविधा, त्याच्यानंतर त्याच्या मालाला भाव आणि शेतीच्या मालावर वेगवेगळे प्रक्रिया उद्योग, आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आता आम्ही हाती घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 टप्पे पाडलेले आहेत। एक अल्प काळामध्ये त्यांना काय करता येईल आणि एक दीर्घ काळासाठी त्यांच्यासाठी काय करता येईल, अशा 2 टप्प्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रातला कसा सुजलाम सुफलाम करता येईल, त्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी आणता येईल, हा खऱ्या अर्थानं मानस आमच्या महायुती सरकारचा आहे। आणि मला असं वाटते की नक्कीच शेतकरी बांधवांचा विश्वास आमच्या महायुती सरकारवर आहे। आणि योग्य वेळी कर्ज मुक्ती आणि इतर गोष्टी सुद्धा शेतकऱ्यासाठी केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही।